हॅलो माय डिअर स्टुडंट्स, मी सावंत सर सावंत गुरुकुल ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मागच्या लेक्चर्समध्ये आपण मेंटेनन्स अँड रिपेअर स्ट्रक्चर हा सब्जेक्ट चालू केलेला आहे. त्याच्यामधलं जे काय युनिट नंबर 1 आहे दॅट इज द बेसिक्स ऑफ द मेंटेनन्स आणि रिपेअर हा पार्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण त्याच्या असणाऱ्या वेगवेगळ्या नेसेसिटीज, त्याच्या असणाऱ्या डेफिनेशन्स, त्याच्या असणाऱ्या ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, इम्पॉर्टन्स ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चर्समध्ये कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला जर ते लेक्चर बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही ते लेक्चर्स बघू शकता. तर आज आपण याचा पुढचा टॉपिक डिस्कस करणार आहे दॅट इज द टाइप्स ऑफ मेंटेनन्स. ओके, सो हे जे काय मेंटेनन्सचे असणारे जे काय टाइप्स आहेत हे टाइप्स डिफाईन केले जातात त्याच्या असणाऱ्या टाइम इंटरवल वरती. तर हे टाइम इंटरवल वरती डिपेंड करत असताना किंवा डिफाईन करत असताना बेसिकली 3 टाईपमध्ये या मेंटेनन्सला डिवाइड केलं जातं. तर जसं तुम्हाला इथं टायटल दिसते दॅट इज द टाइप्स ऑफ मेंटेनन्स. तर आपण हे पहिल्यांदा बघणार आहे बेस्ड ऑन द टाइम इंटरवल. तर टाइम इंटरवल मध्ये बघत असताना सगळ्यात पहिला जो काय टाइप असतो जो टाइम इंटरवलवर असतो. आता मी 2-3 वेळा टाइम इंटरवल म्हणतोय. हे नक्की टाइम इंटरवल म्हणजे काय की जो आपली असणारी जी काय बिल्डिंग आहे ही बिल्डिंग काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर डिटोरेट व्हायला चालू. डिटोरेट म्हणजे काय होणे की त्याची जी काय लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे किंवा त्याचे जे असणारे जे काय मटेरियल्स आहेत तर हे हळूहळू विअर अँड टिअरमुळं, वेदरिंग ऍक्शनमुळं किंवा डिस्ट्रेसिंगमुळं काय व्हायला लागला, त्याची कॅपॅसिटी कमी व्हायला लागते, ते कमकुवत बनायला लागतात. तर हे कमकुवत बनत असताना त्यांना आपल्याला स्ट्रेंथ देणं, त्यांचं जे काय असणारं जे काय खराब झालेला पार्ट आहे तो काढून टाकून त्यांना परत रिपेअर करून त्यांना आहे त्या सुस्थितीत आणणं हे गरजेचं. आणि याच्यासाठीच आपण हे मेंटेनन्स आणि रिपेअर करत असतो. तर हे मेंटेनन्स आणि रिपेअर करत असताना यांना जर समजा आपण एका ठराविक टाइम इंटरवलवरती म्हणजेच एका टाइमच्या ठराविक पॉज नंतर जर समजा आपण हे जर काम करायला लागलो किंवा याला जर वेळेच्या बंधनानुसार जर आपण हे मेंटेनन्स आणि रिपेअर जर केले तर त्या टाईपच्या मेंटेनन्सला आपण म्हणू शकतो मेंटेनन्स अँड रिपेअर्स बेस्ड ऑन द टाइम इंटरवल. ओके, तर त्याच्यातला जो काय सगळ्यात पहिला जो काय पार्ट आहे किंवा पहिला जो टाइप आहे दॅट इज द रुटीन ऑर द प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. रुटीन ऑर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. ओके, सो आता त्याच्या नावातच तुम्हाला कळत असणार आहे रुटीन म्हणजे काय, जे एका ठराविक टाइम पिरियड नंतर कन्फर्म मध्ये येणार आहे. जसं की आपल्याला माहित आहे आपण दररोज कॉलेजला जातो, जे आपलं टायमिंग आहे त्या कॉलेजला जातो, कॉलेजवरून परत येतो, त्यानंतर जेव्हा प्रॅक्टिकल्स असतील प्रॅक्टिकल्स करतो, लेक्चर्स असतील तेव्हा लेक्चर्स करतो. हे काय झालं आपलं रुटीन झालं. ओके, जर समजा आपलं कॉलेज सकाळी 10ला चालू होत असेल तर बरोबर आपण त्या 10 वाजता कॉलेजमध्ये प्रेझेंट असतो. तर त्या पद्धतीनंच जर समजा मेंटेनन्सला जर आपण एक शेड्यूल ठरवून दिलं आणि त्या पिरियडनुसार त्याचा मेंटेनन्स जर करत गेलो तर त्याला आपण म्हणू शकतो रुटीन मेंटेनन्स. त्याच्यासोबत दुसरा एक शब्द लपलेला आहे दॅट इज द प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. आता प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय की गोष्टी अगदी शेवटला म्हणजे अगदी ढासळाच्या दृष्टीनं जाण्यापेक्षा त्याच्या अगोदरच आपण त्या गोष्टींची दुरुस्ती करून किंवा त्याचा प्रॉपर मेंटेनन्स करून त्या गोष्टी चांगल्या कंडिशनमध्ये ठेवल्या तर त्याला आपण म्हणू शकतो प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. तर बघूया आपण ह्याच्यामध्ये काय डिटेल आहे. सो बेसिकली इट इज अन प्लॅन्ड मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी. प्लॅन्ड म्हणजे काय की ही जी काय ऍक्टिव्हिटी असते ही आपण जेव्हा बिल्डिंग बांधलेली असतो त्या बिल्डिंगच्या बांधल्यानंतर ती ऑलरेडी कधी करायची आहे, किती दिवसानंतर करायची ही ऑलरेडी प्लॅन केलेली असते. सेकंड थिंग इज टू प्रिव्हेंट द डॅमेज अँड एंटायर द रिलायबिलिटी ऑफ द स्ट्रक्चर, एनहान्स द रिलायबिलिटी ऑफ द स्ट्रक्चर. तर ही स्ट्रक्चरची जी काय रिलायबिलिटी आहे किंवा स्ट्रक्चरची जी असणारी जी काय कॅपॅसिटी आहे किंवा स्ट्रक्चरची असणारी जी काय स्टॅबिलिटी आहे ती इन्क्रीज करण्यासाठी बेसिकली आपण अशा पद्धतीचा प्रिव्हेंटिव्ह मेजर कन्सिडर करतो. स्ट्रक्चर हॅव मेंटेनन्स प्लॅन्स टू अवॉइड द मोस्ट कॉम्प्लिकेटेड फेल्युअर्स अँड रिड्यूस द रिस्क ऑफ द ऍक्सिडेंट. तर याच्यामध्ये आपण जे काय मोस्ट कॉम्प्लिकेटेड असणारा असा जो काय फेल्युअर आहे किंवा ज्याच्यामुळे आपल्या बिल्डिंगला अतिशय धोका होऊ शकतो, एखादी जीवितहानी होऊ शकते, ती अवॉइड करण्यासाठी आपल्याला ह्या रुटीन मेंटेनन्सचा फायदा होतो. त्याच्यासोबतच ऍक्सिडेंट होण्याची जी काही रिस्क असतात ही ऍक्सिडेंट होण्याची रिस्क या प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समुळे कमी होतात. सो मेन एम इज टू रुटीन मेंटेनन्स इज रिड्यूस द रिस्क ऑफ स्ट्रक्चर अँड स्ट्रक्चरल इलेमेंट फेल्युअर, प्रिव्हेंटिंग द
फेल्युअर बिफोर इट्स ऑकर्स. तर एखादं फेल्युअर होण्याच्या अगोदरच ते आपल्याला माहिती होतं. कसं काय माहिती होतं? कारण की जेव्हा पण आपण एखादं रुटीन मेंटेनन्स करत असतो तेव्हा त्या इलेमेंटकडे आपलं सारखं सारखं लक्ष जात असतं किंवा आपण त्याच्यावरती सारखं सारखं त्या पार्टवरती लक्ष देत असतो. त्याचा सारखा सारखा रिपेअर मेंटेनन्स केल्यामुळे तो पार्ट कसा आहे, डिटोरेट झाला आहे का, व्यवस्थित आहे. सो ह्या सगळ्या कंडिशन आपल्याला तिथं अंडरस्टँड होतं. त्यानंतर इट डिझाईन टू प्रिझर्व अँड रिस्टोर द स्ट्रक्चर फंक्शनिंग बिफोर दे ऍक्सिडेंटली फेल. तर ऍक्सिडेंटली फेल होण्याच्या अगोदरच आपण ह्या पूर्ण सगळ्या काळजी घेतोय की जेणेकरून ते स्ट्रक्चर अचानकली फेल्युअर होऊ नये. इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ द कन्स्ट्रक्शन अँड मेक्स इट मोर ड्युरेबल विच फंक्शनली स्ट्रॉंग. तर हे जर आपण रुटीनली करत राहिलो तर रुटीनली केल्यामुळं याच्यामुळं असणारा जो काय स्ट्रक्चरलची जी काय असणारी स्ट्रेंथ आहे ती ऑब्व्हियस आहे वाढत जाणार आहे आणि त्याचं जे काय फंक्शन आहे ते प्रॉपरली ते करत जाणार आहे. रुटीन मेंटेनन्स डन ऑन द सर्टन टाइम पिरियड्स. तर आता जसं मगाशी म्हणलं की एका हे ठराविक टाइम पिरियड नंतर हे आपल्याला करायला लागतं. मग हा टाइम पिरियड म्हणजे कधी? इट इज डन ऑन वीकली, म्हणजेच काय आपण दर आठवडा टू आठवडा करू शकतो किंवा इट इज डन ऑन मंथली, महिन्या टू महिन्याला करू शकतो, क्वार्टरली करू शकतो, 3-3 महिन्याने करू शकतो, सेमी अॅन्युअली म्हणजे 6-6 महिन्यांनी करू शकतो किंवा अॅन्युअली पण हे रुटीन मेंटेनन्स करू शकतो. द गोल ऑफ रुटीन मेंटेनन्स इज अटेंडिंग द स्मॉल प्रॉब्लेम्स अँड फिक्सिंग देम बिफोर ऑकर्स. म्हणजे एखादे प्रॉब्लेम येण्याच्या अगोदरती, एखादा मेजर इश्यू घडण्याच्या अगोदरती त्यांना आयडेंटिफाईड करून सॉल्व्ह केलेली जी काय सिस्टीम आहे दॅट इज नथिंग बट द प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. द कॉन्टॅक्टर ऑर इन द कॉन्टॅक्ट दिस टाइप्स ऑफ मेंटेनन्स हॅव्हिंग द फिक्स कॉस्ट ऑन द इंटरवल बेसिस. तर ह्या प्रत्येक हे जे काय ओव्हरऑल असणार हे जे काय मेंटेनन्स आणि रिपेअरचं जे काय कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये जो आपल्याला कॉन्ट्रॅक्टर करून देतो घर बांधल्यानंतर, त्याच्यामध्ये त्या एका टाइम पिरियड नंतर त्याची असणारी जी काही कॉस्ट आहे ही फिक्स्ड कॉन्ट्रॅक्टरनं आपल्याला ठरवून दिलेली असते की त्या कॉस्ट नुसार हे काम पूर्ण सगळं मेंटेनन्सचं चालत असतं. दिस मेंटेनन्स इन्क्लूड द पार्शियल अँड कम्प्लीट रिपेअर ऑर वी कॅन से ऍट द स्पेसिफाईड पिरियड. तर याच्यामध्ये जे काय काम असतं याच्यामध्ये जर पार्शियल म्हणजे जर समजा थोडंफार खराब झालं असेल तर ते थोडंफार काढून टाकायचं, और तर कम्प्लिटली जर खराब झालं असेल तर कम्प्लिटली पण सुद्धा ते काढून टाकायचं. सो रुटीन मेंटेनन्स बेस्ड ऑन द टाइम अँड फेल्युअर फाइंडिंग कंडिशन्स अँड द रिस्क. तर आता हे जे काय रुटीन मेंटेनन्स आहे तर हे बेसिकली कशावर डिपेंड आहे तर टाइम इंटरवलवर डिपेंड आहे, जसं आपण मगाशी डिस्कस केलं. त्याच्यासोबत दुसऱ्या गोष्टीवर आहे की फेल्युअर फाइंडिंग्स. जर समजा आपल्याला एखाद्या ठिकाणी जर अडचण वाटते की फेल्युअर क्रॅक्स पडलेले आहेत, एखाद्या ठिकाणी एखादा पार्ट जर ढासाळायला लागलाय तर ते जे काय फेल्युअर फाइंडिंग्स आहेत त्याच्यावरती ते डिपेंड आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंडिशन ऑफ द रिस्क, की कशा पद्धतीने जर समजा सगळे सारखी लोकांची जर एजा होत असेल तर ते एजा होत असताना तिथं तो पार्ट रेग्युलरली मेंटेन होणं गरजेचं आहे. रिपेअर अँड वर्क सच ॲज अन ऍडजस्टमेंट. काय काय गोष्टी असतात त्याच्यामध्ये? तर सगळ्यात पहिल्यांदा ऍडजस्टमेंट काय करायची असेल तर एखादा पार्ट कुठला रिपेअर करायचा असेल तर, त्यानंतर एखादा क्लिनिंग किंवा स्ट्रक्चरल मधलं काय चेंजेस करायचे असतील तर, किंवा तुमच्यामध्ये जर एखादं ऑइल चेंज करायचं, एखादं मशीन बद्दल ल्युब्रिकेशन चेंज करायचं आहे किंवा एखादं मेजर अल्टरेशन करायचं आहे, तर यासारखे चेंजेस आपण ह्या रुटीन किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये करू शकतो. रुटीन मेंटेनन्स कॅरिड आउट प्रिव्हेंट द डिटोरेशन ऑफ द बिल्डिंग पार्ट्स बाय द फंगस. तर हे जे काय आपण मेंटेनन्स मुख्यतः करतो तर हे कशासाठी करत असतो की प्रिव्हेंट करण्यापासून. मग प्रिव्हेंट करत असताना जे काही इन्सेक्ट्स असतील किंवा फंगस असतील, म्हणजे जे काय शेवाळ वगैरे लागलेले आहेत त्यानं सुद्धा पाणी मुरून मुरून पूर्ण सगळं आपलं घर खराब होत असतं किंवा आपल्या ज्या काही भिंती आहेत प्लास्टरिंग आहे ते खराब होत असतं. तर त्याच्यासाठीच हे मेजरली प्रिव्हेंटिव्ह मेजर आपण जर पहिल्यापासून केलं तर त्या भिंती आपल्या खराब होण्यापासून वाचतील. रुटीन मेंटेनन्स इज ऑलवेज मच चीपर अँड इझियर दॅन द मेजर रिपेअर वर्क्स. बरोबर. तर हे जे काय असणारं जे काय रुटीन मेंटेनन्स वर्क आहे हे आपल्या एका मेजर आणि मोठ्या कामापेक्षा कधी सुद्धा आपल्याला स्वस्तच पडणार, कारण की जेव्हा मोठं काम जेव्हा निघणार आहे तेव्हा त्याचा खर्च साधा सुद्धा येणार नाही. ओके. सो अशा पद्धतीने हे ओव्हरऑल पूर्ण सगळं प्रिव्हेंटिव्ह किंवा रुटीन मेंटेनन्स हे आपण डिफाईन करू शकतो किंवा एक्सप्लेन करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट टाइप ऑफ द मेंटेनन्स आहे दॅट इज द पिरियॉडिकल मेंटेनन्स. ओके. Periodical is same like the प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ऑर द रुटीन मेंटेनन्स, परंतु ह्याच्यामधला जो काय कालावधी असतो हा एका ठराविक सर्टन काळानंतरच येत असतो. ओके. तर बघा काय काय येतं. इट इज अ प्रोसेस ऑफ मेंटेनिंग द स्ट्रक्चर अँड इट्स कंपोनंट टू कीप द फंक्शन टू द
ऑप्टिमम कंडिशन. तर आपलं मुख्य एम तेच आहे की ज्या आपल्या असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या काय बिल्डिंग कंपोनेंट्स आहेत त्यांना त्यांच्या ऑप्टिमम कंडिशनमध्ये म्हणजे ज्या पद्धतीनं सुस्थिती कंडिशनमध्ये प्रॉपर फंक्शनिंग कंडिशनमध्ये त्या एलिमेंट्सला ठेवतो. इट रेफर्स टू ऍक्टिव्हिटीज प्रेफर्स टू द स्ट्रक्चर ऑर द पार्ट स्ट्रक्चर बेस्ड ऑन द सेट टाइम इंटरवल. तर यांची जी काय ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये हे जे काय मेंटेनन्स करायचं आहे याचा असणारा जो काय टाइम इंटरवल आहे, हा टाइम इंटरवल कसा असणार आहे, फिक्स असणार आहे, फिक्स डेट असणार आहे, एखादा फिक्स्ड टाइम पिरियड असणार आहे, त्याच्यामध्येच हे सगळे पिरियॉडिकल मेंटेनन्स वर्क आपल्याला करायचं. पर्पज ऑफ पिरियॉडिकल मेंटेनन्स इज टाइम बेस्ड मेंटेनन्स अँड मेंटेन द स्मूथ फंक्शनिंग ऑफ द स्ट्रक्चर. जसं आपण मगाशी डिस्कस केलं. पिरियॉडिकल मेंटेनन्स इन्व्हॉल्व्स, आता काय काय इन्व्हॉल्व आहे बघा ह्याच्यामध्ये, चेकिंग, क्लिनिंग, ल्युब्रिकेशन, रिटायटनिंग ऑफ द स्क्रूज, युज्युअल इन्स्पेक्शन फॉर विच नो एक्सक्लुझिव्ह ट्रेनिंग ऑर इज नेसेसरी. आता ह्याच्यामध्ये काय काय असणार आहे तर वेगवेगळे जे काय क्रॅक्स वगैरे गेलेले आहेत ते चेक करणं, एखादा स्क्रू नट्स वगैरे जर मशीनच्या बाबतीमध्ये जर करायचं म्हटलं तर त्याच्यातला एखादा स्क्रू वगैरे काय जर खराब झाला असेल किंवा लूज झाला असेल तर तो टाईट करून घेणं, त्या ऑइल मशीनला ल्युब्रिकेशन टाकणं, किंवा ज्या गोष्टींसाठी एखादं एक्सपेन्सिव्ह किंवा एखादी एक्स्ट्रा अशी असणारं कोणतंही मशिनरी लागत नाही, जे जनरल माणसांना त्याच्या आय इन्स्पेक्शननं किंवा त्याचे जे काय सेन्सेस आहेत त्या सेन्सेस इन्स्पेक्शननं पूर्ण सगळ्या गोष्टी त्याला लक्षात येऊ शकतात. अशा पद्धतीचं जे मेंटेनन्स असते दॅट इज द पिरियॉडिकल मेंटेनन्स. सो पिरियॉडिकल मेंटेनन्स शेड्यूल ऑन द इंटरवल विल व्हॅरी डिपेंडिंग ऑन द ॲसेट मॉडेल्स, टाईप ऑफ एज आणि मेंटेनन्स हिस्ट्री. हा पार्ट महत्वाचा आहे की पिरियॉडिकल मेंटेनन्स करण्यासाठीचे मेजर फॅक्टर कुठले आहे की ज्याच्यावरती हे पूर्ण डिपेंड असतं. तर पहिली गोष्ट आहे ते म्हणजे ॲसेट मॉडेल, की कशा स्वरूपाची ती बिल्डिंग आहे. तर बिल्डिंग जर समजा मोठी असेल तर त्याला दरवेळेस आपण पिरियॉडिकली मेंटेनन्स करणं शक्य नाही, बरोबर. तर त्याला आपल्याला एका ठराविक टाइम इंटरवलला पर्टिक्युलर आयटम घेऊन किंवा पर्टिक्युलर ते ऍसेटचा तो काय पार्ट घेऊन मग त्याला पिरियॉडिकली मेंटेन करायला पाहिजे, राईट. सेकंड थिंग आहे टाईप. टाईप म्हणजे काय, कशा पद्धतीचं आहे. आता डॅमचा मेंटेनन्स करणं दरवेळेस पॉसिबल नाही, मग त्याला कशा किती दिवसानंतर करायचं आहे. ॲज कम्पेअर टू घराचा मेंटेनन्स करायचा म्हणलं तर तो डॅमचा मेंटेनन्स करण्यापेक्षा इझियर आहे, त्यामुळे तो त्याच्या टाईपवरती असणार आहे. दुसरी गोष्ट त्याच्या एजवरती असणार आहे. जर समजा आपल्या बिल्डिंगचं एज जर भरपूर जुनं झालं असेल म्हणजे खूप वर्षाची असेल तर आपल्याला मेंटेनन्स आणि रिपेअर स्ट्रक्चर हे पिरियॉडिकल करत असताना त्याचा जो काय टाइम इंटरवल आहे हा कमी ठेवणं गरजेचं आहे, कारण की त्याचा मेंटेनन्स सारखा सारखा राहणं गरजेचं आहे, तरच त्याची स्ट्रेंथ चांगली राहणार आहे. आणि लास्टली म्हणजे मेंटेनन्स हिस्ट्री. त्याच्या अगोदर ती कधी कधी हिस्ट्री केलेली आहे म्हणजे कधी कधी त्याचं मेंटेनन्स केलेलं आहे, त्याच्यावरती हा पूर्ण सगळा पार्ट डिपेंड आहे. ओके. So this type of maintenance strategy is applicable to the equipment or the building element which having the expected lifespan. तर आपल्याला जी लाईफस्पॅन एक्सपेक्टेड आहे त्या लाईफस्पॅन मध्ये जर आपल्याला हा आपला जो काय एलिमेंट आहे हा जर आपल्याला जर कंटिन्यू चालू ठेवायचा असेल म्हणजे त्याच्या फंक्शनिंग कंडिशन मध्ये ठेवायचं असेल तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. सेकंड थिंग इज द पिरियॉडिकल मेंटेनन्स ऍक्टिव्हिटीज आर डन बेस्ड ऑन द टाइम इंटरवल, मे बी वीकली ऑर मंथली. तर हे जे काय टाइम इंटरवल्स आहेत याचे वीकली पण असू शकतात किंवा मंथली असू शकतात. इज ओनली वे दॅट डॅमेज ऑफ द स्ट्रक्चर कॅन बी प्रिव्हेंटेड. तर हा असा आपल्याकडे एकमेव मार्ग आहे की जे पिरियॉडिकल मेंटेनन्स आपण करू शकतो. तर हे पिरियॉडिकल मेंटेनन्स जर आपण प्रॉपर केले तर त्याच्यामुळे होणारे जे काय नुकसान आहे किंवा मेजर लॉस आहे हे आपण काय करू शकतो, थांबवू शकतो. ड्यू टू द रेग्युलर पिरियॉडिकल मेंटेनन्स मिनिमाइजेस द चान्सेस ऑफ द फेल्युअर ऑफ द स्ट्रक्चर, बरोबर. तर जेव्हा आपण पिरियॉडिकल मेंटेनन्स करणार आहे तेव्हा जे काय फेल्युअर होण्याचे जे काय चान्स आहेत ते कमी होणार, राईट. त्यानंतर इन्क्रीज द लाईफ स्पॅन. ऑब्व्हियस आहे त्याची जी काय लाईफ आहे आपल्या स्ट्रक्चरची ती काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. इफेक्टिव्हनेस ऑफ द पिरियॉडिकल मेंटेनन्स इज बेस्ड ऑन द कन्स्ट्रक्शन फेल्युअर ऑफ द ॲसेट्स कॅन बी प्रिडिक्टेड बाय टाइम. तर एखादं स्ट्रक्चर जर फेल्युअर होणार असेल तर ते आपल्याला वेळच्या वेळीच अंडरस्टँड करता येतं. जसं की एखादा क्रॅक आहे किंवा एखादी जी काय बिल्डिंगचा स्लॅब आहे तो जर समजा खालून पूर्ण त्याच्या सळ्या दिसायला लागल्या, त्याचा जो काय कॉन्क्रीटचा पार्ट आहे तो जर समजा डिटोरेट झाला असेल, खराब झाला असेल तर ते आपल्याला लगेच आयडेंटिफाईड होते की बाबा हा पर्टिक्युलर पार्ट आता पडणार आहे. तर त्याच्या जे काय रेमेडियल सोल्युशन्स असतील किंवा त्याचे जे काय रिपेअर आणि मेंटेनन्स आहेत ते आपण वेळच्या वेळी करून त्याचा पूर्ण सगळा ते स्ट्रक्चर परत वर्किंग कंडिशन मध्ये आणू शकतो. तर आता हे जे काय पिरियॉडिकल मेंटेनन्स आहे तर हे पिरियॉडिकल मेंटेनन्स करण्यासाठीचा वर्क फ्लो चार्ट आहे. तर आता तो वर्क फ्लो चार्ट काय सांगतो तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आयडेंटिफिकेशन ऑफ द ॲसेट. आयडेंटिफाय ॲसेट म्हणजे काय की जे आपलं स्ट्रक्चर जे आपल्याला मेंटेन करायचं आहे किंवा ज्याचा आपल्याला मेंटेनन्स करायचा आहे
ते सगळ्यात पहिल्यांदा कशा टाईप्स आहे, किती एज आहे, जसं आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की काय एज आहे, काय टाईप्स आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचं, जेणेकरून आपल्याला मेंटेनन्स करण्याची जी काय स्ट्रॅटेजी आहे ही ठरवायला येतात. नेक्स्ट थिंग इज द सेट बेस्ड टाइम इंटरवल्स. सेट द टाइम इंटरवल्स. ओके, आता हे जे काय पिरियॉडिकल मेंटेनन्स आपल्याला करायचं आहे, याच्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्याचा टाइम ठरवणं गरजेचं आहे, की आपल्याला ही एखादी ऍक्टिव्हिटी जी करायची आहे ती कोणत्या तारखेला करायची आहे किंवा किती दिवसानंतर करायची आहे. जसं की आपण आपल्या गाडीचा मेंटेनन्स ठरलेला असतो, जसं की आपल्या गाडीचं ऑइल चेंज करायचं आहे, तर ते आपण 3,000 किलोमीटर 5,000 किलोमीटरला करतो, किंवा जर समजा एखादा टायर चेंज करायचं आहे तर ते 10,000 किलोमीटरला करतो. तर हे जसे पॅरामीटर झाले तसे बिल्डिंगचे पण आपण एका ठराविक टाइम पिरियड नंतर त्याचे इंटरव्हल्स ठेवले पाहिजे, जेणेकरून त्याचे जे काय मेंटेनन्स आहे प्रॉपरली राहील आणि ते चांगल्या कंडिशन मध्ये राहील. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा टाइम सेट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट थिंग इज क्रिएट द चेकलिस्ट. ही चेकलिस्ट आपल्याला कशाची बनवायला पाहिजे, तर कुठल्या कुठल्या प्रकारचे आपल्याला मेंटेनन्स वर्क करायचं आहे त्या ऍसेट्सचं, तर ह्याची चेकलिस्ट बनवायला पाहिजे. राईट. त्यानंतर एकदा चेकलिस्ट बनवून झाल्यानंतर जेव्हा आपण ह्याच्यामध्ये असणारा जो काय टाइम इंटरवल आपण जो हा ठरवून दिलेला आहे, तर तो टाइम इंटरवल हिट्स झाला, म्हणजेच टाइम इंटरवल हिट, then we have to take the action of the maintenance. Okay, so त्यानंतर जे काय टाइम इंटरवल हिट झाल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे, असाइनिंग ऑफ द चेकलिस्ट. ही जी काय आपण कामाची जी काय चेकलिस्ट तयार केलेली आहे ती चेकलिस्ट आपण या टाइम इंटरवल हिट झाल्यानंतर ती एकदा चेक करायला पाहिजे, तिथे जाऊन प्रॉपर मेंटेनन्सचं काम चालू करायला पाहिजे. म्हणजेच काय करायला पाहिजे, वी हॅव टू परफॉर्म द मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी. आपल्याला ही मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी तिथं ऍक्च्युअल मध्ये परफॉर्म करायला पाहिजे. आणि एकदा मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी परफॉर्म करून झाली की मग काय, परत पुन्हा कंटिन्यू टू यूज द स्ट्रक्चर. आपण हा ऍसेट पुन्हा आपल्या वापरासाठी घेऊ शकतो. आणि परत एकदा ही सायकल जी आहे किंवा ही जी काय रुटीन आहे हे परत होणार, एका परत ठराविक टाइम पिरियड नंतर ते जो काय असणारा टाइम इंटरवल आहे तो परत हिट होणार, परत चेकलिस्ट चेंज करायची, परत त्याचा रुटीन करायचं, परत यूज करायचं, परत एका ठराविक टाइम इंटरवल नंतर परत ती चेकलिस्ट तो टाइम इंटरवल हिट होणार, परत असाइन करायचं, चेकलिस्ट परत परफॉर्म करायची. ही जी सायकल आहे ही सायकल पूर्ण सगळ्या असणाऱ्या आपल्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरच्या मेंटेनन्स आणि रिपेअर्स मध्ये चालतच राहणार. क्लिअर सगळ्यांना? ठीक आहे. नाउ मूव्हिंग टू द नेक्स्ट टाइप ऑफ मेंटेनन्स इज द अॅन्युअल मेंटेनन्स. तुम्हाला त्याच्या नावावरूनच कळालं असेल, अॅन्युअल म्हणजे काय, वर्षभरानंतर केलेलं. राईट. सो इट इज प्लॅन्ड मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी कॅरिड आउट वन्स इन अ इयर. एका वर्षातून ही ऍक्टिव्हिटी प्लॅन केली जाते. इट इज डन टू मेंटेन द ओव्हरऑल परफॉर्मन्स, सेफ्टी अँड द ड्युरेबिलिटी ऑफ द स्ट्रक्चर. आता ही जी काय अॅन्युअल मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी केली जाते, तर ह्या होल स्ट्रक्चरची ओव्हरऑल स्ट्रक्चरची असणारी जी काय स्ट्रक्चरल ड्युरेबिलिटी आहे आणि त्याची जी असणारी स्ट्रेंथ आहे ती चेक करून त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठीच हे रिपेअर अँड मेंटेनन्स काम केलं जातं. In this annual maintenance, the detailed inspection of the structural, non-structural component is done. तर याच्यामध्ये इन डिटेल मध्ये अगदी कोपरा अगदी क्रॅक अँड क्रॅक अगदी व्यवस्थितरित्या, तो स्ट्रक्चरल असू दे नॉन स्ट्रक्चरल क्रॅक असू दे, याला व्यवस्थितरित्या अनालाइज करून मगच त्याचं पूर्ण सगळं अॅन्युअल मेंटेनन्सचं काम केलं जातं. द मेन एम ऑफ द अॅन्युअल मेंटेनन्स टू आयडेंटिफाय द मेजर विअर अँड टियर अँड द रिपेअर देम बिफोर सिरियस डॅमेजेस ऑकर्स. तर ह्याच्यातलं जे मुख्य काम आहे तर ते जे काय मेजर इलेमेंट मध्ये असणारे जे काय
मेंटेनन्सचं जे काय आहे ते सगळ्यात पहिल्यांदा आयडेंटिफाईड करायचं आणि ते रिझॉल्व्ह करायचं, जेणेकरून एखादा मोठा जीवितहानी किंवा मोठा लॉस त्या स्ट्रक्चरचा तिथं होऊ नये. इट हेल्प्स टू इन्क्रीजिंग द सर्व्हिस लाईफ ऑफ द स्ट्रक्चर अँड मेंटेनिंग द फंक्शनल एफिशियन्सी. तर ते तर मुख्य पर्पज आहे आपलं. द अॅन्युअल मेंटेनन्स इन्क्लूड द चेकिंग ऑफ द क्रॅक्स, लिकेजेस, करोजन्स, इलेक्ट्रिकल सिस्टीम्स, प्लंबिंग सिस्टीम, फिनिशिंग वर्क्स. सो ह्या सगळ्या टाईपचे जे काय वेगवेगळे जे काय चेकिंग्स आहेत हे सगळे आपल्याला या अॅन्युअल रिपेअर अँड मेंटेनन्स मध्ये करायचे असतात. शेड्यूल्ड इयरली बट समटाइम डन ऍट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर बिफोर द मान्सून. तर हे जे काय मेंटेनन्सचं काम आहे म्हणजे अॅन्युअल मेंटेनन्सचं काम आहे हे आपण फायनान्शियल इयर टू इयर पण करू शकतो, किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट मेजर फॅक्टर जर इम्पॅक्ट कुठला करत असेल स्ट्रक्चरल डिटोरिएशन मध्ये तर तो असतो तो मान्सून. कारण की पावसाळ्यामध्ये आपल्याला मेंटेनन्स आणि रिपेअरचे भरपूर इश्यूज येत असतात. तर त्या मान्सूनच्या आधी तुम्ही एकदा अॅन्युअल मेंटेनन्स केलं म्हणजे तुम्हाला पुढच्या नेक्स्ट मान्सून पर्यंत काही टेन्शन राहणार नाही. त्यामुळे जनरली लोक मान्सूनच्या अगोदरती मेंटेनन्स करणं प्रेफर करतात. इट इन्व्हॉल्व्स द क्लिनिंग, सर्व्हिसिंग, रिपेअरिंग, वॉटर प्रूफिंग ट्रीटमेंट, रिप्लेसमेंट ऑफ द डॅमेज्ड पार्ट्स. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या बारीक सारीक ऍक्टिव्हिटी ह्या पूर्ण सगळ्या ह्या अॅन्युअल मेंटेनन्सच्या अंडर केल्या जातात. The main aim is annual maintenance is to ensure the safety, reduce the future repair cost and avoid the unexpected breakdown. तर जसं मेंटेनन्सचं आपलं मुख्य पर्पज काय की जे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असू दे, पिरियॉडिकल मेंटेनन्स असू दे किंवा अॅन्युअल मेंटेनन्स असू दे, तर जी एखादं स्ट्रक्चर फेल्युअर झाल्यानंतरची जी काय येणारी जी काय कॉस्ट आहे ती कॉस्ट खूप मोठ्या प्रमाणात असते आणि ती कॉस्ट सेव्ह करणं जेणेकरून आता रिपेअर आणि मेंटेनन्ससाठी लागणारी जी काही कॉस्ट आहे ती खूप कमी असणार आहे. तर त्या खूप कमी पैशामध्ये आपल्या स्ट्रक्चरची लाईफ वाढवणं आणि फ्युचरमध्ये येणारी जी काही मेजर कॉस्ट आहे ती सेव्ह करणं, हे तिन्ही पण असणाऱ्या टाइप्स ऑफ द रिपेअर मेंटेनन्सचं मुख्य एम आहे. त्यानंतर द कंटेंट ऑफ द अॅन्युअल मेंटेनन्स इज युजली इयरली फिक्स्ड कॉस्ट. तर याच्यामध्ये जे असणारे जे काय कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणजे जे अॅन्युअल मेंटेनन्सचं जे काय काम केलं जातं तर याच्यासाठी जे कॉन्ट्रॅक्ट केलं जातं त्याच्यामध्ये एक फिक्स्ड ठराविक कॉस्ट ही त्याच्याला असाइन करून दिली जाते. जे काय एक्स्ट्रा काम निघल त्याच्यामध्ये ती कॉस्ट कॉन्ट्रॅक्टरला आपल्याला एक्स्ट्रा तिथं द्यावी लागते. आणि याच्यासाठी काय काय कंडिशनमध्ये अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस सुद्धा डिफाईन केले जातात ज्याला आपण AMC असं म्हणतो. ओके, सो हे इम्पॉर्टंटली 3 टाईप आहेत जे बेसिकली टाइम इंटरवल वरती डिपेंड आहे की ज्याच्यामध्ये टाइम हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर कन्सिडर केला जातो. ओके, त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे दॅट इज द टाइप्स ऑफ मेंटेनन्स बेस्ड ऑन द सीझन्स. ओके, तर सीझन वरती डिपेंड असणारे जे काय वेगवेगळे टाइप्स ऑफ मेंटेनन्स आहेत ते कसे आहेत ते आपण बघू. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे प्री मान्सून मेंटेनन्स. ओके, तर जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं मान्सून हा मेंटेनन्स साठीचा सगळ्यात इम्पॉर्टंट सीझन आहे. का सीझन आहे? कारण की मान्सून मध्येच हे मेजरली जे काय रिपेअर्स आणि मेंटेनन्सची जी काय कामं आहेत ही आलेली असतात किंवा लिकेजेस वगैरे सारख्या गोष्टी आपल्याला फेस करायला लागतात. सो याच्यासाठी प्री मान्सून म्हणजेच मान्सून येण्याच्या अगोदरती आपण काय काय पद्धतीची हे जे काय रिपेअर आणि मेंटेनन्सची कामं केली पाहिजे सो याच्याबद्दल आपल्याला ह्या टाईपमध्ये शिकायचं. टू गेट द स्ट्रक्चर रेडी फॉर द मान्सून प्री मान्सून मेंटेनन्स इज नीड टू कॅरी आउट. तर आपल्याला मान्सूनचा रेडी राहण्यासाठी म्हणजे मान्सून मध्ये आपल्याला काय त्रास होऊ नये याच्यासाठी आपण ही प्री मान्सूनचं मेंटेनन्स केलं पाहिजे. ड्यू टू द प्री मान्सून मेंटेनन्स स्ट्रक्चरल एलिमेंट्स बिकम द इफेक्टिव्हली फंक्शनिंग. तर आपण प्री मेंटेनन्स जर मान्सून याच्या अगोदरच जर आपण समजा सगळं स्ट्रक्चर पूर्ण इंटॅक्ट मध्ये मेंटेन करून ठेवलं तर त्या स्ट्रक्चरची असणारी फंक्शनॅलिटी सुद्धा इन्क्रीज होतात. ऍक्टिव्हिटीज अंडरटेकन सच काय काय ऍक्टिव्हिटी आहेत बघा. सगळ्यात पहिल्यांदा क्लिनिंग ऑफ द ड्रेनेजेस, चेकिंग ऑफ द रूफ लिकेजेस, त्यानंतर येतं ते कलेक्शन ऑफ द मटेरियल्स अँड इक्विपमेंट जे काय पावसाळ्यासाठी जे लागणार फॉर एक्झाम्पल कव्हरिंग वगैरे लागायचं आहे रूफवरती किंवा आपण जे काय ताडपत्रे वगैरे लावतो असे ह्या सगळ्या बारीक सारीक मेंटेनन्सच्या कामामध्येच या सगळ्या गोष्टी येतात. तर त्या तुम्ही पाऊसाळा येण्याच्या आधी म्हणजे पाऊस येण्याच्या अगोदरती ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स तुम्ही करून ठेवल्या पाहिजेत की जेणेकरून जे काय लिकेजेस असतील किंवा डॅमेजेस असतील ते आपले मिनिमम. These types of maintenance are considered in the structures which are not easily accessible during the monsoon. तर आपल्याला अशी सुद्धा मेंटेनन्सची कामं करायची आहेत जी आपल्याला पावसाळ्यामध्ये इझिली ऍक्सेस करता येणार नाही.
जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला छतावरचं जर वॉटर प्रूफिंग करून घ्यायचं आहे तुमच्या रूफवरचं, तर ते रूफवरचं वॉटर प्रूफिंग तुम्ही पावसाळ्यात करू शकताय का? की वरून पाऊस पडायला आणि तुम्ही खाली वॉटर प्रूफिंग करायचं? दॅट इज द नॉट पॉसिबल. सो अशा ज्या काय कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्ससाठी आपण ह्या प्री मान्सूनचं मेंटेनन्स करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. ड्यू टू द प्री मान्सून मेंटेनन्स फ्युचर डॅमेजेस गेट मिनिमायझेस अँड स्ट्रक्चर विल बी फंक्शनिंग ड्युरिंग द मान्सून. हे अगोदरच करून घेतलं तर मान्सूनमध्ये आपलं फंक्शनिंग किंवा जे काय मुख्य स्ट्रक्चरची जी काय स्टॅबिलिटी आहे ही चांगली आणि व्यवस्थित राहते. फॉलोइंग आर पॉइंट्स कन्सिडर्ड इन द प्री मान्सून रिपेअर. काय काय केलं पाहिजे बघा, तर सगळ्यात पहिल्यांदा प्री मान्सून इन्स्पेक्शन केलं पाहिजे. मग ह्याच्यात काय करायचं, इन्स्पेक्शन ऑफ द स्ट्रक्चर, इफ एनी क्रॅक्स डॅमेजेस फाउंड देन रिपेअर वर्क इज डन. जर समजा छोटे छोटे क्रॅक्स असतील किंवा कुठेतरी डॅमेज झाले असेल तर ते आपण इन्स्पेक्ट करायचे आणि ते तिथल्या तिथं क्लिअर करायचे. सेकंड पॉईंट आपण करू शकतो ते म्हणजे सगळ्यात मेजर इश्यू मेंटेनन्सचा असतो म्हणजे लिकेजेस. तर ही जी काही लिकेजेस आहेत हे लिकेजेस आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा फिक्स करायचे आहेत. टेरिस मधले असतील, सिलिंग मधले असतील, वॉल मधले असतील, या सगळ्या क्रॅक्सला किंवा सगळे जे काही लिकेजेस जिथून जिथून होत आहेत ते आयडेंटिफाईड करून त्यांना सगळ्यात पहिल्यांदा क्लिअर करायचं आहे, म्हणजेच ते काढून टाकायचे. नेक्स्ट द अप्लाइंग द वॉटर प्रूफिंग कोट. मुख्य जसं मला सांगितलं की लिकेजेस इज द मेजर इश्यू, त्यामुळे त्याच्यासाठी छतावरती वॉटर प्रूफिंग कोट करणे. मग त्याच्यामध्ये रेन वॉटरच्या ज्या काय पाईप्स असतील त्या ज्या काय चॉकअप झाल्या असतील, ज्या पावसाचं पाणी खाली तुम्हाला ड्रेनेज पर्यंत पोहोचवणार, त्या पूर्ण सगळ्या क्लीनअप करून घेणे. त्यानंतर जे काय पाण्याच्या पाईप्स मध्ये क्रॅक्स वगैरे असतील त्या सगळ्या क्लिअर करून घेणे. त्यानंतर छतावरती वॉटर प्रूफिंगचा कोट मारून घेणे. अशा पद्धतीचं कामं आपण केली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट वर्क केलं पाहिजे ते म्हणजे पेंटिंगचं. आता पेंटिंग आणि मेंटेनन्स रिपेअरमध्ये काय फरक, म्हणजे मेंटेनन्स रिपेअरमध्ये पेंटिंगचा काय रोल असतो, तर जेव्हा पण आपण आपल्या बिल्डिंगचं एक्सटेरियर पेंटिंग करतो तेव्हा बारीक बारीक क्रॅक्स जे असतात ते पेंटिंग्समुळे पूर्ण सगळे कव्हरअप केले जातात. म्हणजे इनडायरेक्टली आपल्या एक्सटेरियर वॉलला एक प्रकारचं वॉटर प्रूफिंग सारखी ट्रीटमेंट ह्या पेंटिंगमुळे केली जाते. मग हे पण पेंटिंग पण सिलेक्ट करत असताना ना आपण जे काय वॉटरप्रूफ पेंट अवेलेबल आहेत किंवा वॉटरप्रूफिंगचे जे काय सिलेंट आहेत त्या टाईपचे पेंटिंग जर आपण केलं तर याचा फायदा आपल्याला आणि जास्त. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपल्याला जो मेंटेन ठेवायचा आहे तो प्री मान्सून मधला तो म्हणजे डोअर्स अँड विंडोज. तर ते सगळ्यात महत्वाचे आहेत. तर आपल्याला माहिती आहे पावसाळ्यामध्ये जे काय डोअर्स वगैरे जे त्यांचं स्वेलिंग पूर्ण होतं, म्हणजेच काय होतात पूर्ण सगळे ते डोअर फुगतात आणि ते नंतर बसत नाही. याच्यासाठीच त्यांना प्रॉपर मेंटेन करून त्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित करून घ्यायच्या. तर ते जे कुठं काय खराब झाले असतील, तुटले असतील, बिजागऱ्या वगैरे ते जे काय आपण हिंजेस म्हणतो त्याला, तर त्या सगळ्या परत फिक्स आउट करून घ्यायचे. मेटल फ्रेम वगैरे जर असेल तुमच्या डोअर तर त्याला रस्टिंग झालं असणार तर त्याला कलरिंग वगैरे करायचं, कारण की पाऊस आल्यानंतर परत ते रस्ट जास्त व्हायला चालू होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट वी हॅव टू चेक द इलेक्ट्रिक कनेक्शन्स. तर जे इलेक्ट्रिकचे वेगवेगळ्या जे काय पॉईंट्स आहेत, ज्या काय वेगवेगळ्या वायर्स गेलेल्या आहेत त्या सगळ्या पहिल्यांदा मुख्यतः चेक करायचे, कारण की शॉक लागून एखादी जीवितहानी होण्याची किंवा एक मेजर लॉस होण्याची शक्यता इथं जास्त असतात. सो वी हॅव टू चेक द ऑल कनेक्शन आउटसाइड द अँड ऑल्सो चेक द आउटसाइड स्विचेस ऑफ द इलेक्ट्रिक. त्यानंतर इन्सेक्ट प्रिव्हेन्शन. जे काय किड्या मुंग्या जे काय येत असतात आणि मेजरली म्हणजे बोरर किंवा ज्याला आपण म्हणू शकतो टर्माइट, वाळवी. तर ते वाळवी येण्याचे जे काय प्रमाण आहे हे पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त असतं. सो ते येऊ नये याच्यासाठी आपण प्रॉपर पेस्ट कंट्रोल सारख्या सिस्टीम्स करून त्यांचे पूर्ण सगळे जे काय डॅम्पनेस जो काय मुख्यतः डेव्हलप होतो पावसाळ्यामध्ये, त्या डॅम्पनेसमुळे हे इन्सेक्ट्स किंवा टर्माइट्स येण्याचे चान्सेस हे जास्त असतात. सो त्याच्यासाठीचं प्रॉपर पेस्ट कंट्रोल करून किंवा त्याच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स आहेत त्या करून आपण आधीच पावसाळ्याच्या आधीच करून ठेवायच्या. त्यानंतर बेसिक गोष्ट ज्याच्यामुळे पूर्ण सगळी अडचणी येतात ते म्हणजे ड्रेनेज सिस्टीम. कारण की पावसाळ्यात कंटिन्युअसली पाणी पडत असतं आणि त्याचं ड्रेन आउट होणं खूप गरजेचं असते. तर ती जी काय ड्रेनेज सिस्टीम आहे ही ड्रेनेज सिस्टीम प्रॉपरली मेंटेन ठेवणं पावसाळ्यामध्ये खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये जे काय आपल्या घराचे असतील ते रेग्युलरली ड्रेनेज चेकअप करत राहिले पाहिजे, की जेणेकरून पावसाळ्यामध्ये जे काय होणारे जे काय ब्लॉकेजेस आहेत किंवा जे काय ओव्हरफ्लोज आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये अवॉइड करतात. ओके. सो दीज थिंग्स वी हॅव टू डन बिफोर प्री मान्सून. म्हणजेच पावसाळा येण्याच्या अगोदरती आपल्याला ह्या प्रकारची सगळी काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजेच आपलं स्ट्रक्चर मिनिममली डिटोरेट होणार, म्हणजेच आपल्याला स्ट्रक्चरची जी काय फंक्शनॅलिटी आहे ही फंक्शनॅलिटी इन्क्रीज होत जाणार. करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपल्याला शिकायचा आहे दॅट इज द सेकंड टाइप इज द, आता बघितला प्री मान्सून, आता बघायला पाहिजे पोस्ट मान्सून. म्हणजेच काय की एकदा पावसाळा झाला त्यानंतर काय काय काम करायला पाहिजे, दॅट इज द पोस्ट मान्सून.
तर पोस्ट मान्सून मेंटेनन्स मध्ये काय काय करायला पाहिजे? मेंटेनन्स वर्क डन आफ्टर द मान्सून, म्हणजे एकदा मान्सून होऊन गेला की त्यानंतर केलेलं जे काय मेंटेनन्सचं काम आहे त्याला आपण म्हणतो पोस्ट मान्सून मेंटेनन्स. सो मेंटेनन्स वर्क इन्क्लूड्स द रिप्लेसमेंट, रिहॅबिलिटेशन, रेट्रोफिटिंग अँड द रिस्टोरेशन वर्क. तर आता हे जे काय वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या तर ह्या काय आहेत ह्या आपल्याला नेक्स्ट टॉपिक मध्ये इन डिटेल मध्ये शिकायचं आहे. ओके, सो सध्या तर एवढं लक्षात ठेवा की आपल्याला मेंटेनन्स वर्क पोस्ट मान्सून मध्ये करत असताना रिपेअरिंगचं पण काम करायचं आहे, रिप्लेसमेंटचं पण काम करायचं आहे, रिहॅबिलिटेशनचं पण काम करायचं आहे, रेट्रोफिटिंग आणि रिस्टोरेशनची पण कामं ही आपल्याला आफ्टर पोस्ट मान्सून करावी लागतात. Various structures and elements are many times affected during the monsoon, particularly in the coastal regions. तर जे समुद्र किनारचे जे काय लोक आहेत किंवा जिथे पाण्याचा जास्तीत जास्त संबंध आहे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये या पोस्ट मान्सूनचा सगळ्यात मेजर इम्पॅक्ट इथं आपल्याला झालेला बघायला मिळतो. कारण की एकदा मान्सून निघून गेला तर त्यांच्या घरातले दरवाजे पूर्ण खराब झावून गेलेले असतात, त्यांचे जे काय घरामधले जे काय लिकेजेस असतात ते लिकेजेस इन्क्रीज झालेले असतात, त्यांच्या दारामध्ये पूर्ण सगळे घाणीघाण झालेले असते. तर हा मेंटेनन्स होणं अतिशय गरजेचा आहे. हेच आफ्टर द मान्सून ऑल इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स अँड द सर्व्हिसेस शुड बी इन्स्पेक्टेड केअरफुली, लाईक द वॉटर सप्लाय सिस्टीम, पाण्याची पाईपलाईन व्यवस्थित चालू आहे का, सॅनिटेशन व्यवस्थित चालू आहे का, ओव्हरहेड केबल्स वगैरे ज्या काय वरून जाणाऱ्या ज्या काय केबल्स आहेत त्या कुठं तुटल्यात का, फ्रुट्स ऑफ द लाईट पोल्स जे काय खाली डांबरवलेले जे काय लाईट पोल्स आहेत ते उकडून कुठं पडलेत का, कुठं रिस्टोरेशन ऑफ द पॉवर सप्लाय करायचं आहे का, म्हणजे एखादा पॉवर सप्लाय तुटलाय तो परत जॉईन करायचा आहे. तो अशा सगळ्या गोष्टी पोस्ट मान्सून मध्ये आपल्याला कराव्या लागतात. रिस्टोरेशन ऑफ द सिवेज पंपिंग स्टेशन, सिवेज पंपिंग स्टेशन म्हणजे काय, जो काय सांडपाण्याचे जे काय ट्रीटमेंट प्लांटला जाते आपल्या सिवेज ट्रीटमेंट प्लांटला तिकडचं ते प्रॉपर वर्किंग आहे का नाही, की ते चॉकअप झालेलं आहे हे चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर एम्बँकमेंट जे काय रोड वगैरे आहेत ते रोड प्रॉपर आहेत का, कुठं खराब झाल्यात का, कुठं तुटल्यात का, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करणं गरजेचं असतं. त्यानंतर घराबद्दल जर बोलायचं म्हणलं तर ब्रोकन सिलिंग आहेत का, म्हणजे घराची जे काय छत वगैरे आपण फॉल सिलिंग वगैरे करतो ते कुठं तुटलंय का, ग्लास पॅनल कुठलं तुटलेलं आहे का, एखादं घराचं डोअरचं पॅनल कुठं तुटलंय का, क्लॅडिंग समोरचे जे काय आपण फेसिंग करतो ते घराला ते कुठं तुटलंय का, डोअर्स कुठं खराब झाल्यात का, त्यानंतर रेलिंग स्ट्रक्चर वगैरे कुठं खराब झाले का. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पोस्ट मान्सून मध्ये चेक करणं खूप गरजेचं आहे. आणि लास्टली प्रॉपर अपकीपिंग इन द बिल्डिंग पार्ट्स थ्रू द पोस्ट मान्सून मेंटेनन्स अँड रिपेअर इव्हन केस ऑफ द मायनर डॅमेजेस. जरी तिथं आपल्याला जरी मायनर डॅमेज आता दिसत असलं तरी त्या पोस्ट मान्सून मध्ये या सगळ्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे. का? कारण की त्या जर आपण आता व्यवस्थित बघितलं नाही तर त्या ठराविक काळानंतर किंवा जसजसं वेळ पुढे पुढे जाणार आहे तस तसं ते आपल्या बिल्डिंगला मेजर धोका काय करू शकतात, क्रिएट करू शकतात. ओके, सो ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण हा जो काय इम्पॉर्टंट पार्ट आहे हा बघितला, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघितला आपण टाइप्स ऑफ मेंटेनन्स, ज्याच्यामध्ये जे टाइम इंटरवलती डिपेंडंट असणार आहे, आणि सेकंडली बघितलं आपण सीझन वरती डिपेंडंट असणार आहे. सो हे दोन्ही पण पॉईंट जे काय हे आपल्या अकॅडमिकली म्हणजे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट आहेत. तर याच्या ज्या काय नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतीलच. जर समजा आपला हा जो काय लेक्चर आहे किंवा आपला जो काय व्हिडिओ आहे जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि तुमच्या एका गरजू मित्राला पाठवून पुण्य कमवा, जेणेकरून तो सुद्धा MRS मध्ये पास होईल. ओके, सो ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तर नेक्स्ट लेक्चरला पण अशीच प्रेझेंटी लावा.